मेरे को मालूम नहीं कि कौन सा बिझनेस कहाँ से किसको कहाँ पर पहुंचा देगा. 2006मध्ये मी माझा व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा. 2005मध्ये सुरुवात झाली होती इंग्लिश स्पीकिंगचा क्लास मी सुरू केला. इंग्लिश स्पीकिंग 1 वर्ष चालवला आणि त्या दिवशी माझा एक सब्जेक्ट होता कम्प्यूटरवरती बोलता बोलता मी सर्वात जास्त तिथे बोललो. तर माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर आप कम्प्यूटर का बिझनेस क्यों नहीं चालू करते. मग पहिल्यांदा आम्ही खडकपाडामध्ये एक जागा घेतली आणि आदित्य फिनिशिंग स्कूल या नावाने आम्ही पहिल्यांदा आमचा कम्प्यूटर क्लास सुरू केला 2006मध्ये. ऑफिशियली पूर्ण त्याचा लायसन्स वगैरे बनवून. तर पहिले 2 कम्प्युटर, एक कम्प्युटर घरी होताच, अजून एक कम्प्युटर विकत घेतला, एक कम्प्युटर कोणीतरी डोनेट केला. असं करत आमच्याकडे 30 कम्प्युटर झाले होते त्या जागामध्ये. ते करता करता कम्प्युटर क्लास चालू होता. त्यामध्ये अजून 2-3 क्लास आम्ही वेगळं, इंग्लिश स्पीकिंग होता, कम्प्युटर क्लास होता. आम्ही न्यूजपेपर रजिस्टर केला. RNI रजिस्टर पेपर आहे आपला. कोणाला माहिती आहे RNI काय असतं? RNI विजय सर, RNI माहीत आहे? रजिस्टर ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया. त्यांच्याकडून आपण लायसन्स घेतलं आणि आपल्याला ते परमिशन आहे. आपल्याकडे प्रेसचं कार्ड आहे. आपण ऑफिशियली न्यूजपेपर आपण रिलीज करू शकतो ऑफिशियली. आता हे मिळत नाही, आता खूप अवघड झालं आहे. पण तेव्हा आपण 2006मध्ये आपला 2007मध्ये रजिस्टर आहे. त्यानंतर आपण प्ले स्कूल चालू केलं. प्ले स्कूल चालू होता म्हणजे एक माणूस काय व्यवसाय तेव्हा करत होता. आणि एक संधी मला मिळाली बाहेर देशात जायची. कारण बाहेर देशात मला जायचं होतं, बघायचं होतं बाहेर देशात लोक कसं राहतात, त्यांचं आयुष्य कसं चालतात. असं करत 1 कंट्री, 2 कंट्री, 3 कंट्री आणि 15 कंट्रीमध्ये मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन काम केलं. तिथून 2011मध्ये मी रिटर्न आलो. 2011मध्ये काय करणार, कारण व्यवसाय मी ज्यांना सर्व मी वाटून टाकलं होतं, दुसऱ्यांना देऊन टाकलं होतं. तर माझ्याकडे काहीच नव्हतं. तर बोला आता काय करायचं, तर इंजिनिअरिंग कॉलेज मी जॉईन केलं. आणि इंजिनिअरिंग कॉलेज 2011 ते 2019 तिथपर्यंत मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं. तिथे अनुभव आला की काय प्रॉब्लेम्स येतात, विद्यार्थ्यांचे काय